काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते। काल दिवसभरात राज्यात 57,074 नवे कोरोना बाधित रुग्ण सापडलेत, तर 222 जणांचा कोरोना विरुद्धच्या लढाईत मृत्यू झालाय। सध्या राज्यातील मृत्यू दर हा 1.86% एवढा आहे। गेल्या 24 तासातली ही सगळ्यात मोठी रुग्णवाढ किंवा मृत्यूचा दर जो आहे तो गेल्या काही दिवसातला सर्वोच्च आहे। कोरोनासाठीचे निर्बंध आणखी कडक करण्यात आले। सतत वाढत असलेली रुग्णांची संख्या पाहता नवे नियम जारी करण्यात आले। राज्यात होत असलेली विक्रमी रुग्णवाढ खरंच चिंताजनक असल्यानं आता सगळ्यांनी काळजी करण्याचं आवाहन करण्यात येतं। एक नजर टाकूयात आकड्यांवर काय सांगतात आकडे, आणि हे आकडे कदाचित तुम्हाला घाबरवतील, पण घाबरू नका। योग्य काळजी घ्या। कोरोनावर मात निश्चित शक्य आहे। रविवारी उच्चांकी म्हणजे 57,074 नवे रुग्ण सापडलेत, तर 222 जणांचा काल कोरोनानं मृत्यू झालाय। राज्यामध्ये सध्या 4,30,530 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत कोरोनाचे, तर 22 लाख जण हे क्वारंटाईन आहेत, आणि हा आकडा खूप जास्त आहे। जेवढ्या लवकर हे होम क्वारंटाईन असलेले लोक बरे होतील तेवढ्या लवकर हा कोरोना अधिकाधिक झपाट्यानं कमी होईल। 27,508 जणांना काल डिस्चार्ज देण्यात आला, आणि राज्यातला मृत्यूचा दर 1.86% इतका। मुंबईमध्ये सध्या कोरोना रुग्णांचा नवा हॉटस्पॉट हा बदलतोय। मुंबईत कोरोना रुग्णांचा नवा उच्चांक पाहायला मिळाला। रविवारच्या दिवसभरात 11,163 नव्या रुग्णांची भर पडली, तर 25 जणांचा मृत्यू झाला। मुंबईमध्ये 68,052 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, त्यामुळे दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्याकरता मुंबई महापालिकेकडून चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली। नव्या निर्बंधांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन करण्यात येतं। ही वाढ नियंत्रणात आणण्यासाठी सगळ्यांनी मिळून नियमांचं काटेकोर पालन करावं असं आवाहन पुन्हा पुन्हा केलं जात आहे। तर पुण्यातली रुग्णांची वाढ सुद्धा अतिशय विक्रमी आहे। पुण्यात दिवसभरात 6,225 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे। दिवसभरात 3,762 रुग्णांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला आहे। म्हणजे एकूण पुण्याचा विचार केला तर जेवढे रुग्ण नव्यानं सापडले त्याच्या निम्मे रुग्ण बरे होऊन आपापल्या घरी परतलेत। पुण्यात गेल्या 24 तासात 52 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे। दरम्यान ॲक्टिव्ह रुग्णसंख्या आता 41,940 वर जाऊन पोहोचले, त्यामुळे वाढती रुग्णसंख्या प्रशासनासह नागरिकांकरता अतिशय चिंतेची बाब आहे। चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। चंद्रकांत, या नव्या आकडेवारीनंतर आणि नव्या निर्बंधानंतर काय ताजी माहिती आहे? मिलिंद, पुण्यात कोरोना रोज नवनवे विक्रम करतोय। म्हणजे भयावह परिस्थिती। काल तर दुपारी एक अशी परिस्थिती आली की डॅशबोर्ड जो आहे सेंट्रल सिस्टीमचं पुणे महापालिकेचं, त्याच्यावर एकही व्हेंटिलेटर बेड शिल्लक नव्हतं, म्हणजे फुल होते। याच्यावरनं परिस्थिती काय भयावह असेल हे सहज स्पष्ट होतंय। बेड मिळत नाहीत। काल दिवसभरात एकट्या पुणे जिल्ह्यात 12,000 रुग्ण सापडले। 12,500 किंवा फक्त 10-5 कमी 12,500 रुग्ण सापडलेत। त्यातले पुणे शहरातले साधारण 6,200 आहेत, पिंपरी चिंचवड मधले 3300, आणि ग्रामीण भागात जिथं कालपर्यंत 1,800 सापडायचे तिथेही 2,200 रुग्ण सापडलेत। शहराच्या आजूबाजूची ही सगळी गावं आहेत। आणि मृत्यू म्हणशील तर काल 64 मृत्यू झालेत पुणे जिल्ह्यामध्ये, आणि शहरामध्ये 42 मृत्यू, 48-50च्या आसपास अशी परिस्थिती आहे। लोक उपचाराविना अक्षरशः मृत्युमुखी पडतायत। परिस्थिती हाताबाहेर गेलेली। पुणे शहरामध्ये मिनी लॉकडाऊन आहे। रात्री संध्याकाळी 6 ते सकाळी 7 पूर्ण संचारबंदी आहे। म्हणजे थोडक्यात समूह संसर्ग झालेला आहे पुणे जिल्ह्यात, आणि बेड्स नाहीत। हेच वास्तव आहे पुणे जिल्ह्याचं। बरं चंद्रकांत, आपण अपेक्षा करूया की प्रशासनानं नवे निर्बंध जारी केल्यानंतर आरोग्य सुविधांमध्ये सुद्धा झपाट्यानं वाढ होईल। चंद्रकांत, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।